मॉर्निंग. आपण जो टॉपिक बघतो आहोत फायनल अकाउंट्स ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्न याच्याशी संबंधित अशा काही ॲडजस्टमेंट ज्या मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नचा फायनल अकाउंट सोडवत असताना गरजेच्या आहेत त्याच्या संबंधी आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. सगळ्यात पहिली जी ॲडजस्टमेंट असते मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नचं फायनल अकाउंट सोडवताना ती असते आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसलाच अनपेड एक्सपेन्सेस असं देखील म्हणतात. आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग सॅलरीज असे अनेक खर्च जे आपण ॲक्रू झालेले आहेत परंतु कॅशमध्ये पेड केलेले नाहीत त्याला आउटस्टँडिंग असं म्हटलं जातं. ज्या वेळेला आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची ॲडजस्टमेंट बघतो तेव्हा काय आपल्याला करावं लागतं तर मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट असेल, ट्रेडिंग अकाउंट असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल त्यापैकी ज्या अकाउंटच्या डेबिटला तो आयटम आहे तिथं त्या आयटममध्ये तेवढी अमाऊंट ॲड करायला लागते. हा पहिला इफेक्ट असतो. दुसरा इफेक्ट काय असतो तर दुसरा इफेक्ट हा असतो की आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तो आयटम जेवढ्या रकमेसाठी आउटस्टँडिंग आहे तेवढा आपल्याला लिहावा लागतो. त्यामुळं दोन इफेक्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सचे. मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस जिथं तो आयटम असेल तिथं डेबिटला तो ॲड करायचा त्या आयटममध्ये. आणि दुसरा इफेक्ट देत असताना आपल्याला काय करायला लागतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तो एक्सपेन्स आउटस्टँडिंग एक्सपेन्स म्हणून लिहायचा. उदाहरणार्थ आउटस्टँडिंग वेजेस 5,000 रुपये असतील तर इकडे ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस, मॅन्युफॅक्चरिंग इकडे डेबिटला जो वेजेस आहे त्याच्यामध्ये आपण 5,000 रुपये ॲड करणार आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी लिहिणार आउटस्टँडिंग वेजेस 5,000. अशा पद्धतीनं आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सचे दोन इफेक्ट देत असतो. दुसरी जी ॲडजस्टमेंट महत्त्वाची असते ती म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय? इन्कम ॲक्रूड बट नॉट रिसिव्ड असं देखील ज्याला म्हणतात. म्हणजे ॲक्च्युली आपण ते अर्न केलं आहे पण पैशात मिळालेलं नाही. जी आपली असेट असतं काय करायचं तर अगदी सोपं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला संबंधित इन्कममध्ये ती अमाऊंट ॲड करायची आणि दुसरा इफेक्ट असेट साईडला आउटस्टँडिंग इन्कम म्हणून ते घ्यायचं. उदाहरणच तुम्हाला द्यायचं झालं तर आउटस्टँडिंग इंटरेस्ट असेल 500 रुपयाचं किंवा आउटस्टँडिंग कमिशन रिसिव्हेबल असेल 500 रुपयाचं तर काय करणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला जो इंटरेस्टचा आयटम आहे किंवा कमिशनचा आयटम आहे त्या आयटममध्ये संबंधित ॲड करणार आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार इंटरेस्ट रिसिवेबल किंवा कमिशन रिसिवेबल 500 रुपये 300 रुपये जे काय असेल ते. म्हणजेच काय तर आउटस्टँडिंग इन्कम असेल तर प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला एक इफेक्ट आपण देतो त्या आयटममध्ये ॲड करतो आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला त्या इन्कमचं नाव देऊन डॅश डॅश रिसिवेबल असा आपण दुसरा इफेक्ट देतो बॅलन्स शीट असेटला. आउटस्टँडिंग इन्कमलाच इन्कम ॲक्रूड बट नॉट रिसिव्ड असं देखील म्हणतात किंवा इन्कम रिसिवेबल असं देखील म्हणतात. आउटस्टँडिंग एक्सपेन्स जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय काय नावं असतात. अनपेड एक्सपेन्स असतो, त्याचप्रमाणे एक्सपेन्स पेएबल असतो, अशी वेगवेगळी नावं असू शकतात. यानंतर तिसऱ्या ज्या ॲडजस्टमेंटकडे आपण बघणार आहोत ती म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस दुसरं नाव असतं एक्सपेन्सेस पेड इन ॲडव्हान्स. मित्रांनो प्रीपेड एक्सपेन्सचे काय इफेक्ट असतात तर ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस, मॅन्युफॅक्चरिंग ज्या अकाउंटच्या डेबिटला तो एक्सपेन्स असेल तिथून तेवढी अमाऊंट आपण लेस करतो आणि दुसरा इफेक्ट असतो बॅलन्स शीटच्या असेटला त्या एक्सपेन्सचं नाव घेऊन प्रीपेड डॅश डॅश असं आपण लिहितो. सो ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस, मॅन्युफॅक्चरिंग जे असेल त्याच्या डेबिटला लेस करायचं त्या आयटममधनं आणि बॅलन्स शीटच्या असेटला त्याचा दुसरा इफेक्ट द्यायचा प्रीपेड डॅश डॅश. उदाहरणच तुम्हाला द्यायचं झालं तर प्रीपेड इन्शुरन्स 5,000 असेल तर इकडं ट्रेडिंग, प्रॉफिट लॉस, मॅन्युफॅक्चरिंग जिथं तो इन्शुरन्स आपण घेतलेला असेल त्या अमाऊंटमधनं ते 5,000 रुपीज लेस करायचे आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहायचं इन्शुरन्स प्रीपेड किंवा प्रीपेड इन्शुरन्स 5,000. अशा पद्धतीने या प्रीपेडचा इफेक्ट दिला जातो. त्यानंतर असतं ते म्हणजे इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स किंवा ज्याला प्री रिसिव्ड इन्कम असं पण म्हटलं जातं.
म्हणजे ॲक्च्युली पैशात ते मिळालं आहे, पण त्याचे जे बेनिफिट्स आपण देणं आहे ते द्यायचे बाकी आहेत, ॲक्च्युली ते इन्कम ॲक्रू व्हायचं आहे, अशा पद्धतीचं जे असतं याला आपण काय करतो, तर पहिला इफेक्ट आपण देतो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, संबंधित इन्कममधनं ते मायनस करतो, आणि दुसरा इफेक्ट देतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला डॅश डॅश रिसिव्ड इन ॲडव्हान्स, अशा पद्धतीनं. सो P&L क्रेडिटला त्या इन्कममधनं मायनस करायचं आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला रिसिव्ड इन ॲडव्हान्स म्हणून त्या इन्कमचं नाव घ्यायचं. उदाहरणच तुम्हाला द्यायचं झालं तर कमिशन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 1000 रुपीज असेल, तर आपण जाणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, तिथं तुम्हाला कमिशन रिसिव्ड दिसेल, त्यातनं लेस रिसिव्ड इन ॲडव्हान्स 1000 करणार. दुसरा इफेक्ट देताना बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला जाणार, तिथे लिहिणार प्री रिसिव्ड कमिशन किंवा कमिशन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 1000, विषय संपला. अशा पद्धतीचे हे इफेक्ट असतात. त्यानंतर जी पाचवी ॲडजस्टमेंट असते, जी कॉमनली प्रत्येक वेळी विचारली जाते, सगळ्यांना जमते, ती म्हणजे डिप्रिसिएशनची. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फिक्स असेटवरती डिप्रिसिएशन काढलं जातं. डिप्रिसिएशन काढण्याच्या 2 मेथड आपण 12वीमध्ये शिकलेलो असतो. एक असते स्ट्रेट लाईन मेथड, ज्यालाच फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड असं देखील म्हणतात. दुसरी जी असते ती रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड, ज्याला रिड्युसिंग बॅलन्स मेथड असं देखील म्हटलेलं असतं. ॲडजस्टमेंट येताना काय येत असते, तर अशी येत असते प्रोव्हाइड डिप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 10% ऑन मशिनरी. काय करायचं अशा वेळेला, असेट साईडला जायचं, मशिनरी बघायची, त्याच्यावरती 10% कॅल्क्युलेट करायचं. समजा मशिनरी 50,000 असेल तर 10% त्याचे येईल 5,000. त्या मशिनरीच्या 50,000मधनं असेट साईडला 5,000 आपण मायनस करायचे, राहिलेले 50 वजा 5 45,000 आउटर कॉलमला घ्यायचे असेट साईडला. हे 5,000 जे मायनस केलेत ते इकडं ट्रेडिंग प्रॉफिट लॉस मॅन्युफॅक्चरिंग त्याच्या डेबिटला यायचं आणि टू डिप्रिसिएशन ऑन मशिनरी असं म्हणायचं आणि अमाऊंट लिहून टाकायची. अशा पद्धतीनं 2 इफेक्ट डिप्रिसिएशनच्या ॲडजस्टमेंटचे असतात. पहिला इफेक्ट असतो असेट साईडला संबंधित असेटमधून मायनस करायचं, आणि दुसरा इफेक्ट मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग प्रॉफिट लॉस, जिथं तो ॲटम येत असेल तिथं डेबिटला टू डिप्रिसिएशन ऑन डॅश डॅश असं लिहायचं. आता मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला काय येईल, तर समजा आपली मशिनरी असेल तर ते मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसशी रिलेटेड आहे, डिप्रिसिएशन मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला येईल. ऑफिस फर्निचर असेल, ऑफिस बिल्डिंग असेल तर ते प्रॉफिट अँड लॉसला येईल. त्या दृष्टीनं ते बघून दुसरा इफेक्ट कुठे द्यायचा ते बघायचं. पण 2 इफेक्ट फिक्स, मॅन्युफॅक्चरिंग ट्रेडिंग प्रॉफिट लॉसच्या डेबिटला एक इफेक्ट आणि बॅलन्स शीटच्या असेटला मायनस करायचं, त्या असेटमधनं हा दुसरा इफेक्ट. ज्या सगळ्या असेट असतात त्याच्यावरती हे डिप्रिसिएशन येत असतं. बऱ्याच वेळेला राईट ऑफ संबंधीच्या काही गोष्टी असू शकतात. आता राईट ऑफ संबंधीच्या गोष्टी कोणत्या असतात, तर गुडविल असेल, पेटंट असेल, कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असेल, अशा इनटँजिबल असेट राईट ऑफ केल्या जातात. जसं फिक्स असेटला आपण डिप्रिसिएशन शब्द वापरतो तसं इथं राईट ऑफ वापरतो. संबंधित असेटमधनं आपल्याला लेस करायचा असेट साईडला आणि दुसरा इफेक्ट त्याचा P&Lच्या डेबिटला द्यायचा. अशा पद्धतीचेच त्याचे इफेक्ट असतात. यानंतर जी ॲडजस्टमेंट असते ती म्हणजे RDD, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. आता RDD कसे इफेक्ट द्यायचे, तर पहिला इफेक्ट याचा कायमस्वरूपी येतो डेटर्सवर बॅलन्स शीटच्या असेटला. बॅलन्स शीटच्या असेटला जे डेटर्स नावाचा गोष्ट असते त्या डेटर्सवर ठराविक पर्सेंटनं ही अमाऊंट कॅल्क्युलेट करायची असते RDDची. समजा 5% असेल, डेटर 20,000 असतील तर 20,000 100 1000 अशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेट करू. डेटरमधनं ती अमाऊंट लेस करायची, 20मधनं 1 गेले 19,000 आउटरला येतील. आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठं जर द्यायचा असेल तर तो द्यावा लागतो आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स 1000. म्हणजेच 2 इफेक्ट कोणते, बॅलन्स शीटच्या असेटला डेटरमधनं मायनस करायचं आणि दुसरा इफेक्ट कोणता असतो तर P&Lच्या डेबिटला टू RDD असं लिहायचं. मित्रांनो, ओल्ड RDD काही वेळेला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली असते. न्यू RDDपेक्षा ती कमी असेल तर P&Lच्या डेबिटला ती न्यू RDDनं मायनस करतात. न्यू RDD कॅल्क्युलेट जी आपण केलेली असते ॲडजस्टमेंटनुसार ती जर ओल्डपेक्षा कमी असेल तर P&Lच्या क्रेडिटला इफेक्ट देतात. म्हणजे ओल्ड 5,000 आहे, न्यू 3,000 आहे, 2,000 क्रेडिटला येतात. अशा पद्धतीने हे ओल्ड RDD दिलेली असेल तर त्याचे इफेक्ट आपल्याला द्यायला लागतात. त्यानंतर रिझर्व फॉर डिस्काउंट ऑन डेटर्स.
याच्यासाठी काय करायचं, डेटरमधनं लेस करायचं, बॅलन्स शीटच्या असेटच्या डेटरमधनं लेस करायचं आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. याच्या उलट बरोबर ॲडजस्टमेंट असते रिझर्व्ह फॉर डिस्काउंट ऑन क्रेडिटर्स. काय करायचं, क्रेडिटरवर ठराविक पर्सेंट कॅल्क्युलेट करायचं. समजा 5% असेल, 50,000 क्रेडिटर आहेत, 50,000च्या 5% 2500 2500 आलं, ते मायनस करायचं, 47,500 आउटरला येईल. दुसरा इफेक्ट द्यायचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, डिस्काउंट ऑन डेटर P&Lच्या डेबिटला, डिस्काउंट ऑन क्रेडिटर P&Lच्या क्रेडिटला, कारण तो आपला फायदा आहे. मित्रांनो, याच्यानंतरची जी ॲडजस्टमेंट विचारली जाते नेहमी ती म्हणजे राईट ऑफ बॅड डेप्ट्स. डायरेक्ट अमाऊंट दिलेली असते, बुवा 5,000 बॅड डेप्ट राईट ऑफ करा किंवा 10% बॅड डेप्ट राईट ऑफ करा. काय करायचं, पहिला इफेक्ट म्हणजे डेटरमधनं बॅड डेप्ट मायनस करायचे आणि दुसरा इफेक्ट काय असतो तर अगदी सोपं असतं, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला लिहायचे टू बॅड डेप्ट्स 5,000 जे काही दिलेलं असेल ते. त्यामुळे डेटरमधनं लेस बॅलन्स शीटच्या असेटला हा पहिला इफेक्ट आणि P&Lच्या डेबिटला टू बॅड डेप्ट जी अमाऊंट असेल ती हा दुसरा इफेक्ट. मित्रांनो, ज्या वेळेला बॅड डेप्ट RDD सगळं एकत्र दिलेलं असेल, म्हणजे दोन्ही ॲडजस्टमेंट खालच्या ॲडजस्टमेंट 6-7 ज्या काय त्यात असतील, तर एक गोष्टीचं पथ्य पाळायचं, सगळ्यात पहिल्यांदा डेटरमधनं बॅड डेप्ट मायनस करायचे आणि जी फिगर राहील त्याच्यावर RDD कॅल्क्युलेट करायची. उदाहरणच द्यायचं झालं तर डेटर 22,000 दिलेले आहेत, बॅड डेप्ट 2,000 दिलेले आहेत आणि RDD 5% काढायचे. काय करणार आपण, पहिले 22,000 डेटर इनर कॉलमला घेणार असेट साईडला, त्यातनं 2,000 बॅड डेप्ट जे मायनस करायचे ते मायनस करणार, 22मधनं 2 गेले, राहिले 20,000 आणि RDD जी कॅल्क्युलेट करायची ती आपण 22,000वर करणार नाही तर कशावर करणार, बॅड डेप्ट लेस केलेल्या 22 वजा 2 म्हणजेच 20,000वर कॅल्क्युलेट करणार. 20,000वर 5% म्हणजे 1,000 येईल आणि राहिलेले 19,000 आउटरला येतील. अशा पद्धतीनं गोष्टी करायच्या असतात. ज्या वेळेला बॅड डेप्ट आणि RDD दोन्ही ॲडजस्टमेंट प्रॉब्लेममध्ये असतात त्यावेळी पहिले बॅड डेप्ट मायनस करायचे डेटरमधनं, राहिलेल्या अमाऊंटवर RDD काढायची, हे आपण विचारात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर जी महत्त्वाची ॲडजस्टमेंट असते ती म्हणजे बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड. मित्रांनो, बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड हा काय प्रकार आहे तर तुम्ही सगळे बिल ऑफ एक्सचेंजचा टॉपिक शिकलेला आहे, ड्रॉवर ड्रॉई आपल्याला माहीत आहे. बिल्स रिसिवेबल जे असतात ते बिल्स आपल्याला कोणाकडून आलेले असतात तर जे आपले डेटर्स असतात त्यांनी दिलेले असतात, आपल्याला त्यांनी एक्सेप्ट केलेले असतात, ते ड्रॉई असतात, आपण ड्रॉवर असतो. ज्या वेळेला ते डिसऑनर होतं तेव्हा काय होतं, डेटर आपोआप वाढतो आणि बिल ते कमी होतं किंवा 0 होतं, तेवढ्या रकमेने डेटर वाढतो. मग आपल्याला काय करायचं असतं, दोन्ही इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला असतात, तेवढी अमाऊंट बिल्स रिसिवेबलमधनं मायनस करायची आणि डेटरमध्ये ॲड करायची. बिल्स रिसिवेबलमधनं मायनस करायची आणि डेटरमध्ये ॲड करायची, एवढे दोनच इफेक्ट तिथं द्यायचे असतात. अगदी सोपी गोष्ट आहे. उदाहरणार्थ तुम्हाला जर दिलेला असेल ॲडजस्टमेंट बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड 5,000, काय करणार तुम्ही, बिल्स रिसिवेबलची समजा 20,000 असतील तर त्यातनं 5,000 मायनस करणार म्हणजे 15च राहतील, ते 5,000 इकडे डेटरमध्ये ॲड करणार म्हणजे डेटर समजा 50,000 असतील तर ते 55,000 होतील. अशा पद्धतीची ही ॲडजस्टमेंट असते. बिल्स रिसिवेबलमधनं मायनस डेटरमध्ये ॲड, याला म्हणतात बिल्स रिसिवेबल डिसऑनर. याच्यानंतरची जी ॲडजस्टमेंट एक विचारली जाते ती म्हणजे अनरेकॉर्डेड परचेसेसची. परचेसेस केलेला आहे पण तो रेकॉर्डच केला नाही. आता इथं आपण एक गृहीत धरतो की तो परचेस हा क्रेडिट बेसिसवर आहे, त्यामुळं आपण काय करतो तर पहिला इफेक्ट देतो ट्रेडिंग डेबिट. जर फिनिश गुडचा परचेस असेल तर, रॉ मटेरियलचा परचेस असेल तर मॅन्युफॅक्चरिंग डेबिट, तिथल्या परचेसमध्ये तो आपण ॲड करतो. आणि दुसरा इफेक्ट ज्या ज्या वेळेला परचेस होतो त्या त्या वेळेला क्रेडिटर्स तयार होतात, त्यामुळे लायबिलिटी साईडच्या क्रेडिटर्समध्ये आपण काय करतो, ॲड करतो. त्यामुळे अनरेकॉर्डेड परचेस म्हटलं की काय करायचं, परचेसेसमध्ये ॲड, मे बी मॅन्युफॅक्चरिंग मे बी ट्रेडिंग डेबिटला, आणि दुसरा इफेक्ट लायबिलिटी साईडच्या क्रेडिटर्समध्ये ॲड. याच्या उलट बरोबर अनरेकॉर्डेड सेलचं असतं. काय करायचं, ट्रेडिंग क्रेडिटच्या सेलमध्ये ॲड करायचा आणि इकडं असेटच्या डेटरमध्ये ॲड करायचा. अशा पद्धतीनं अनरेकॉर्डेड सेलचा इफेक्ट दिला जातो. एक लक्षात घ्यायचं की कॅश परचेस किंवा कॅश सेल हा जर दिलेला असेल अनरेकॉर्डेड म्हणून तर परचेसवर सेलवर जे इफेक्ट होणार ते तसेच होणार आहे.
अनरेकॉर्डेड परचेस असेल परचेसमध्ये ॲड होईल, अनरेकॉर्डेड सेल असेल सेल्समध्ये ॲड होईल. फक्त बॅलन्स शीटच्या असेटची जी कॅश आहे ती अनरेकॉर्डेड सेलमुळं काय होईल, वाढेल. कारण सेल केला की पैसे येतात. आणि अनरेकॉर्डेड परचेस असेल तर परचेस केला म्हणजे पैसे गेले, त्यामुळे कॅश तेवढ्या रकमेनं कमी होईल. हे कधी कॅश परचेस कॅश सेल असेल तर असं अगदी रेअरली होतं. तुम्हाला मात्र क्रेडिटच दिलेला असतो किंवा काहीच दिलं नाही की तो क्रेडिट आहे असं आपण मानत असतो. त्यामुळं अनरेकॉर्डेड परचेस आला की डोळे झाकून परचेसमध्ये ॲड, क्रेडिटरमध्ये ॲड. अनरेकॉर्डेड सेल आला की सेल्समध्ये ॲड, डेटरमध्ये ॲड. हे पक्क लक्षात ठेवायचं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेटर्सलाच दुसरं नाव कस्टमर असं असतं आणि क्रेडिटर्सलाच दुसरं नाव सप्लायर असं असतं. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परचेस रिटर्न ज्यावेळी आपण म्हणतो तेव्हा त्याचं दुसरं नाव असतं रिटर्न आउटवर्ड. ज्या वेळेला आपण सेल्स रिटर्न असं म्हणतो तेव्हा त्याचं दुसरं नाव असतं रिटर्न इनवर्ड. या काही बेसिक गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण अकाउंट्स पेएबल म्हणतो त्यावेळेला क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबलची टोटल त्यात असते. ज्या वेळेला आपण अकाउंट्स पेएबल असं म्हणतो त्यावेळी तिथं क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल एकत्र असतात. ज्या वेळेला आपण अकाउंट्स रिसिवेबल म्हणतो त्यावेळी तेथे डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल असतात. अकाउंट रिसिवेबल म्हटलं म्हणजे डेटर्स आणि बिल्स रिसिवेबल असतात. या काही बेसिक गोष्टी आपल्या लक्षात येणं गरजेचं असतं. त्यानंतर एक ॲडजस्टमेंट असते ती म्हणजे गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ₹5,000 असं जर दिलं तर काय करायचं, तर पहिला इफेक्ट ट्रेडिंग क्रेडिट, दुसरा इफेक्ट P&L डेबिट. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल ॲडजस्टमेंट दिसली की ट्रेडिंगच्या क्रेडिटला पहिला इफेक्ट द्यायचा, बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल 5,000. दुसरा इफेक्ट द्यायचा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, पण तिथं मात्र गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल लिहायचं नाही, तर तिथं काय लिहायचं P&L डेबिटला टू ॲडव्हर्टाइजमेंट 5,000. ज्यावेळी आपण फ्री सॅम्पल वाटतो तेव्हा आपला हेतू ॲडव्हर्टाइजमेंट करणं, जाहिरात करणं हा निश्चितपणानं असतो. बऱ्याच वेळेला आपले गुड्स लॉस्ट होतात. मग ते फायरमध्ये आग लागून लॉस्ट होतील, थेफ्ट होते, चोरी होते किंवा अन्य काही कारणानं आपला माल नष्ट होतो, लॉस होतो आपल्याला. त्याचा इफेक्ट कसा द्यायचा? दोन प्रकारचे गुड्स लॉस्ट झालेले असतात. एकतर ते इन्शुअर्ड असतात, आपण त्याचा इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली असते, किंवा ते अनइन्शुअर्ड असतात, आपण त्याची इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली नसते. मग अशा वेळेला वेगवेगळे इफेक्ट आपल्याला द्यावे लागतात. समजा अनइन्शुअर्ड गुड्स आहेत, ज्या गुड्सची आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली नाही, असा माल जर लॉस्ट बाय फायर झाला, काय करायचं? ट्रेडिंग क्रेडिट बाय गुड्स लॉस्ट बाय फायर 5,000, 5,000 आहेत असं मी गृहीत धरलं आहे, आणि P&Lच्या डेबिटला टू लॉस बाय फायर 5,000. विषय संपला. सो ट्रेडिंग क्रेडिट P&L डेबिट. आता फायरच्या जागी थेफ्ट शब्द येऊ शकतो, लॉस बाय थेफ्ट. सेम करायचं, ट्रेडिंग क्रेडिट बाय गुड्स लॉस बाय थेफ्ट, P&L डेबिट टू लॉस बाय थेफ्ट. अशा पद्धतीनं हा इफेक्ट द्यावा लागतो. या उलट दुसरी सिच्युएशन असते इन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर. म्हणजे जो माल फायरमध्ये किंवा थेफ्टमध्ये गेला त्याचा आपण काय केला होता? इन्शुरन्स घेतलेला होता. यावेळी काय करायचं असतं? तर 2 ऐवजी 3 इफेक्ट येतात. समजा 10,000चा माल असेल, जळाला, इन्शुरन्स कडून आपल्याला 8,000च मिळणार आहे. मग अशा वेळी 10,000चा माल जळला म्हणून ट्रेडिंग क्रेडिटला बाय गुड्स लॉस बाय फायर 10,000 येईल. 8,000 मिळणार आहेत इन्शुरन्स कंपनीकडून. बॅलन्स शीटच्या असेटला इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 8,000 असा इफेक्ट येईल. आणि 10,000 आणि 8,000 दोघांमध्ये जे 2,000चा डिफरन्स आहे तो आपला लॉस आहे. कारण 10,000चा माल जळला आहे, इन्शुरन्स कंपनी आपल्याला फक्त 8,000 देते, म्हणजे 2,000 रुपये आपलं नुकसान झालं आहे, ते P&Lच्या डेबिटला येईल टू लॉस बाय फायर. 10,000 वजा 8,000 म्हणजेच 2,000. त्यामुळे इन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर असेल तर जेवढा लॉस झाला आहे तेवढा लॉस फक्त कुठे येतो? ट्रेडिंग क्रेडिटला बाय इन्शुअर्ड गुड्स लॉस बाय फायर 10,000. जेवढी इन्शुरन्स क्लेम मिळणार आहे तेवढा असेटला येतो. बाय नाही असेटला आपण लिहित तर नुसतं लिहिणार इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल 8,000. आणि 10,000 आणि 8,000तला फरक जो 2,000चा ॲक्च्युअल लॉस झालेला असतो
तो P&Lच्या डेबिटला येतो. टू लॉस बाय फायर कंसात 10,000 वजा 8,000 2,000 असे 3 इफेक्ट येतात. बऱ्याच वेळेला प्रोप्रायटर धंद्याचा मालक स्वतःच्या वापरासाठी माल व्यवसायातून नेतो. गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज, याचा देखील आपल्याला इफेक्ट द्यावा लागतो. आता गुड्स विड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज असं ज्या वेळेला असतं तेव्हा त्या आपल्या ड्रॉइंग्ज असतात. या ड्रॉइंगचा इफेक्ट आपण काय देतो तर अगदी सोपं असतं. ट्रेडिंग क्रेडिटला बाय गुड्स विड्रू बाय मिस्टर एक्स फॉर पर्सनल यूज 10,000 असेल तर 10,000 आणि दुसरा इफेक्ट याचा ड्रॉइंगमध्ये ॲड होतात म्हणजेच कॅपिटलमधनं लेस होतात. म्हणजेच जे कॅपिटल अकाउंट आपण बनवलं तर त्याच्या डेबिटला येतात. हा त्याचा दुसरा इफेक्ट असतो. मित्रांनो, एक फार महत्त्वाची ॲडजस्टमेंट जी 11वीपासून तुम्हाला सगळ्यांना आवडणारी क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट काय असते तर अगदी सोपी असते. क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹20,000. काय इफेक्ट असतात ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि दुसरा इफेक्ट त्याचा दिलेला असतो कुठं तर बॅलन्स शीटच्या असेटला. काही वेळा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंटला जर रॉ मटेरियलचा स्टॉक असेल तर तो मॅन्युफॅक्चरिंग क्रेडिटला येईल. वर्क इन प्रोग्रेसचा क्लोजिंग स्टॉक असेल तर मॅन्युफॅक्चरिंग क्रेडिटला येईल. फिनिश गुड्सचा क्लोजिंग स्टॉक असेल तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला येईल. आणि दुसरा इफेक्ट मात्र तिघांचाही, रॉ मटेरियल असो, वर्क इन प्रोग्रेस असो किंवा फिनिश गुड असो, बॅलन्स शीटच्या असेटला येईल. तर असे 2 इफेक्ट असतात क्लोजिंग स्टॉकचे. मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रेडिंग क्रेडिटला पहिला इफेक्ट आणि बॅलन्स शीटच्या असेटला दुसरा इफेक्ट. हे आपण विचारात घेणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला क्लोजिंग स्टॉक दिलेला असतो तेव्हा काही वेळा कॉस्ट प्राईस मार्केट प्राईस दोन्ही दिलेल्या असतात. 11वीपासून आपलं लक्षात ठेवलेलं प्रिन्सिपल इथंही वापरायचं. कॉस्ट ऑर मार्केट प्राईस विच एव्हर इज लेस. दोघातली जी कमी व्हॅल्यू असेल ती आपण घ्यायची असते प्रॉब्लेम सोडवता. त्यामुळं या काही बेसिक ॲडजस्टमेंट आहेत ज्याच्यावर आधारित आपण मॅन्युफॅक्चरिंग कन्सर्नचे फायनल अकाउंट बनवू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूयात. हॅव अ नाईस डे. थँक्यू.